सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 6 आणि आपल्या घराच्या आजूबाजूचं आपण वातावरण पाहतो आहोत. लास्ट टाईम आपण आपल्याकडे असणाऱ्या बाप्पांच्या मूर्त्यांना रंगकाम करायला सुरुवात केली होती आणि आपल्या मूर्त्यांमधील बऱ्यापैकी काम पूर्ण झालं आहे. तर आपल्या लहान मूर्त्यांमधील जसं काम पूर्ण होईल त्यानंतर आपण आपल्याकडे ही जी काही मोठी मूर्ती आहे तर ती मोठी मूर्ती आपण रंगवायला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण आपल्या कारखान्यामधील सर्वात लहान मूर्ती रंगवतो आहोत, ज्याची ऑर्डर आपल्याला लांज्यामधून आली होती. ही मूर्ती आपण हाती बनवली होती आणि जसजसं मूर्तीला आपण रंगकाम करायला सुरुवात केली तसं मूर्तीमध्ये जिवंतपणा भासू लागला. तर आपल्याला सर्वच मूर्तींप्रमाणे डिटेलमध्ये ह्या मूर्तीमध्ये काम करायचं आहे. जेवढी लहान मूर्ती असेल तितकंच बारकाईने आपल्याला काम करावं लागतं. जसं आपल्या मूर्तीमधील रेखणी काम त्यासोबतच दागिन्यांमधील काम करून पूर्ण झालं, तसं आपल्या वाडीमधील काही मुलांनी आपल्या कारखान्याला भेट दिली. त्यासोबतच आपण रंगवलेली मूर्ती खूप आनंदाने हातामध्ये घेतली. हे पाहून खूप छान वाटलं. बाकी मित्रांनो, आपण ही रंगवलेली मूर्ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. तसंच मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा.